शास्त्रीय संगीत महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसाचं शेवटचं पुष्प आपण उमटतो आहोत आणि ते आहे आत्ता वादनाने आपण आजच्या दिवसाची सांगता करणार आहोत. आणि खास आपल्यासाठी आलेले आहेत ते माननीय सरोदवादक सिराज खान. त्यांचा परिचय मी तुमच्या सगळ्यांच्या समोर करून देती आहे. सिराज ये कुरान से निकला हुआ नाम है. सिराज ये कुरान से लिया हुआ नाम है जिसका अर्थ सूरज, दिया, दीपक तथा मोहम्मद पैगंबर ऐसा होता है. मतलब जो प्यार के सूर बरसाता है उसे सिराज कहते हैं. अपने सरोद से इन्होंने हमेशा प्यार के सुर हमारे दिलो दिमाग पर छा जाते हैं उनके ये सूर. सिराज खान हे कलकत्ता येथे स्थायिक असले तरीही बांगलादेशातील आणि बांगलादेशाशी त्यांचा जवळचा संबंध आहे. उस्ताद दानिश खान यांचे ते सुपुत्र तर सरोदवादक उस्ताद अली अकबर खान यांचे ते नातू आणि बाबा अल्लाउद्दीन खान यांचे पंतू आहेत. असा मोठा शास्त्रीय संगीताचा वारसा त्यांना प्राप्त आहे. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून त्यांनी पिता दानिश खान यांच्यासोबत उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताची दीक्षा घेतलेली आहे. यासोबतच आपले आजोबा उस्ताद अली अकबर खान, उस्ताद आशिष खान, त्यांच्या चाची अमीनाबी यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. शास्त्रीय संगीताचं शिक्षण त्यांनी शास्त्रोक्त प्राप्त केले. वयाच्या 8व्या वर्षी पंडित शंकर घोष यांच्याकडे तबल्याचेही शिक्षण त्यांनी घेतले आहे. आपल्या काकांच्या सोबत आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात 2014 साली त्यांचं पहिलं सादरीकरण झालं. येथून त्यांना सुरुवात झाल्यानंतर 2016 साली बंगाल शास्त्रीय संगीत महोत्सव, बांगलादेशात, रशिया आणि युनायटेड अरब अमिरातीमध्येही त्यांनी शास्त्रीय संगीताच्या मैफिली केल्या आहेत. पंडित स्वप्न चौधरी, उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासोबत अनेक देश आणि परदेशामध्ये साथ संगत करण्याचं त्यांचं खूप छान योगदान आहे. दोहा संगीत महोत्सव, स्वामी हरिदास महोत्सव, तानसेन संगीत महोत्सव, राज्य संगीत अकादमी, स्वर सम्राट महोत्सव, ध्रुपद मेळा अशा अनेक प्रथितयश संगीत महोत्सवामध्ये सादरीकरण त्यांचं झालेलं आहे. त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली यामध्ये निर्माण केलेली आहे आणि चित्रपट क्षेत्रासाठी सुद्धा अमूल्य योगदान ते देतात. मी माननीय जान्हवी मॅमना मंचावर निमंत्रित करेन आणि त्यांना विनंती करेन की त्यांनी कृपया सिराज खान यांना सन्मानित करावं. जान्हवी मॅमना मी विनंती करते की त्यांनी श्री सिराज खान यांना सन्मानित करावं. सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुण्यातील अधीक्षक माननीय जान्हवी मॅम सन्मानित करतायत माननीय श्री सिराज खान यांना. आणि त्यांना आज वाद्यसंगीतासाठी साथ करतायत तबलावर अर्चित बॅनर्जी. Thank you, and now mic hand over to सिराज जी. बहुत खुशी हो रही है कि आप लोग अभी भी हैं. पंडित जी का गायन के साथ भी एक्सपेक्ट करा था वो चले जाएंगे, शायद आप भी चले जाएंगे. राग कौशी खाना से शुरू करूँगा. जैसे सीखा हूँ गुरु से वैसे बजाऊँगा. ऑथेंटिक हमारे घराना माहिया घराने जो तालीम मिला है अलाप जोर छाला, उसके बाद विलंबित कर 3 ताल में जो रचना माँ अन्नपूर्णा देवी जी का किया हुआ है. और इस बार तबले में मेरे साथ मेरे भाई, छोटे भाई अर्चित बैनर्जी जो कि पंडित शुभम को बैनर्जी के लड़के सुपुत्र है, बहुत अच्छा बजाया. सब लोग आशीर्वाद करना उनको दोनों को. हम लोग दोनों ही सीख रहे हैं. आप लोग पुणे में बजाना, कलकत्ता में बजाना, मतलब क्या बोल रहा आपको, इतना नर्वस लगता है कि आप लोग इतना लेजेंडरी सबको सुन के आप लोग आए हैं. और हम लोग को यहाँ मंच में मौका मिलने से हम लोग बहुत आभारी है. सानिया जी का भी ये मौका हम लोग को आज दिए. थैंक यू वेरी मच.